जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत, जाणून घेऊया त्या संदर्भात। मुंबईतील गणेशोत्सवात जरांगेंनी सबुरीनं घेतल्यास ऐकलं जाईल, ज्या गोष्टी राहिल्यात त्यावर भविष्यात तोडगा काढू, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांना विनंती करणार, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। मतदारसंघातून प्रत्येक गावातून 3 ते 4 गाड्या निघाल्याची ही माहिती। प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार, याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा, केवळ मराठा आमदारच नाही तर इतरांनी पाठिंबा दिला पाहिजे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, बाळासाहेब थोरात यांची मागणी। मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, चुकीची भूमिका घेतल्यावर बोलणारच, जरांगेंना सुबुद्धी देव, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी शिष्टमंडळाची आझाद मैदानावर पाहणी, कार्यकर्त्यांसाठी कसं नियोजन करावं या संदर्भात चर्चा। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठे बदल, नारायणगावहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अष्टविनायक महामार्गावरून शिक्रापूर मार्गे वळवणार, तर मंचर आणि खेडमधून पुण्याकडे जाणारी वाहतूक पाबळ मार्गे शिक्रापूरकडे वळवणार। जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये मनोज जरांगेंचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत, मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांना वाटल्या पाण्याच्या बाटल्या। लातूरमध्ये हमाल माथाडी कामगारांकडून 2 दिवस आडत बाजार बंद, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांकडून आज आणि उद्या बाजार बंद।